स्टुडंट खूप इम्पॉर्टंट आहे तुमची सबस्टिट्यूशन मेथड लिनियर इक्वेशन 2 इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करण्यासाठी. आता हे एक्झाम्पल तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या, याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या आणि 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 आता हे सोपं आहे ना, ते लिहून घ्या. m-6n इज इक्वल टू -7. आता आपण काय करूया, m ची व्हॅल्यू घेऊया. -7 ओके, हा प्लस -6n आहे, इकडे जाताना तुमचा +6n झालेला आहे आणि हे m ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता ही m ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत कुठल्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करणार आहोत. केल्यानंतर बघा या 5 मध्ये इंटू m च्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू टाकूया. -7 + 6n ही व्हॅल्यू पुट करणार आहे. -3n इज इक्वल टू 19. आता हे आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचं. 7 5 जा -35 प्लस 6 5 जा 30n -3n इज इक्वल टू 19. आता काय करायचं, लाईक टर्म्स ओके. 30n आणि 3n किती झाले तुमचे, 27n झाले. हा -35 इकडे जाताना तुमचा +35 झालेला आहे. देअरफॉर n इज इक्वल टू हे किती झाले, 54 अपॉन 27. 27 2 जा 54. देअरफॉर n इज इक्वल टू काय मिळाले तुम्हाला, 2 मिळाले. n इज इक्वल टू 2 मिळाले. ही व्हॅल्यू टाका तुम्ही कशामध्ये, ह्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर काय येईल तुमचं, m-6 × 2 इज इक्वल टू -7 इज इक्वल टू -7. सो m-6 2 जा 12 इज इक्वल टू -7. therefore m इज इक्वल टू -7 हा -12 इकडे जाताना तुमचा काय झाला, +12. सो m इज इक्वल टू 5. सो याला म्हणतात तुमची सबस्टिट्यूशन मेथड. कशी वाटली?